मला सायकल काढू दे, घरी जाता उत्तर देते सगळ्या राणे पण ऐक भ्याड प्रकार करताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? अरे समोर येऊन बोला ना. कोणी लिहिलं माझ्या सायकलवर? अरे हिम्मत असेल तर समोर या ना. ठीक आहे, आलो समोर. काय ऐकायचंय तुला? थर्ड क्लास चोरांच्या राणीचा रथ. कळलं का रे? ऐकू आलं का? थर्ड क्लास रथ, चोरांच्या राणीचा थर्ड क्लास रथ. ऐकलंच? काय गमला का? लाज कोणाला वाटली पाहिजे? करणाऱ्याला की बोलणाऱ्याला? करणाऱ्यालाच. हा, ह्या चोरटीला लाज वाटली पाहिजे. बास झाला, खूप ऐकून घेतलं मी तुमचं. मी ऐकून घेते, सहन करते, म्हणून तुम्ही काही बोलाल का? त्या दिवशी तुम्ही होतात का तिथे? तुम्हाला माहितीये घड्याळाचं काय झालंय ते? मग कशाला मला सारखं सारखं चोर म्हणताय? हे बघा, मी तुमचं लय ऐकून घेतलं, पण ह्याच्या पुढे ऐकून घेणार नाही. पाणी आता डोक्यावरून चालायला लागलंय. कमलाक्का, कमलाक्का, घाबरलो बरं का आम्ही. राणी, भीती वाटली मला. तुम्ही पण घाबरा सगळ्यांनी. अरे राणीला असं म्हणताय तुम्ही? हा, अरे फॅक्टरीची राणी आहे ती. काय कळतं मिळतं का नाही तुम्हाला? अक्कल बिक्कल आहे का नाही? नाही राणी, चुकलं आमचं, आम्हाला माफ कर बर का. आमच्याकडनं चुकी झाली. ए गजा, अरे असं काय बोलायला लागलाय तू? अरे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, तुम्हाला कळत नाही? तुम्ही राणीवर आरोप करताय. राणी, घाबरलो बरं का आम्ही, चुकलं आमचं. अरे असं लिहितात का? चोरांच्या राणीचा रथ असं लिहितात? त्याच्यापेक्षा असं लिहायचं, चोरांच्या महाराणीचा रथ. कळलं का? चोरांच्या महाराणीचा रथ. कळलं? महाराणीचा रथ. ए गाजा भाऊ, उगाच काय बी बोलू नका, नाहीतर आमचा बी ताबा सुटेल. तुमच्या दोघांना शेवटचं सांगतोय, सुधरा जरा व्हायच. ए काजळ, सुधारायच्या गोष्टी बिघडणाऱ्यांना सांगायच्या, आम्हाला नाही. नाहीतर काय? अरे आम्हाला सुधरवण्यापरीस त्या राणीला सांग तिची वागणूक सुधरवायला. मला सुधारण्याची गरज नाही, कारण माझ्यावर माझ्या बुवांचे संस्कार. पण तुम्हाला काय कळणार ना संस्कार? ए, लय तोंड उचलू नको. का ग, राग आला? तुला जसा राग येतो ना, तसा मला पण राग येतो कमलाक्का. आणि मला माहिती मी कशी. मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. बघा, राणीनं इंद्रजीत सरांचं घड्याळ चोरलेलं नाही, आणि तुम्ही तिला असं काय बाय बोलू शकत नाही. आणि यापुढे जर काय बोललात ना, तर मी ऐकून घेणार नाही. बघितलं का? चोरांच्या उलट्या बोंबा. चोराला चोर नाही म्हणायचं, तर मग काय म्हणायचं? अगं म्हणणार चोर. तुला चोर म्हणणार, तुझ्या सायकलीला चोरांच्या महाराणीचा रथ असं म्हणणार. काय करणार आहेस तू? हे म्हणणार आहे चोरांच्या राणीचा रथ, चोरांच्या राणीचा रथ, चोरांच्या राणीचा रथ.
चोराच्या राणीचा रथ, चोराच्या महाराणीचा रथ. चोरटी राणी. हे असं ना ऐकणार. कुठे थांब बघा. वाव, यावेळी तर काहीच कष्ट न घेता इतका मोठा तमाशा बघायला मिळतोय. क्या बात है. ये की हे सोड त्याला. तू या सारख्याच ना एका फटक्यात तंगड तोडी ना. फॅक्टरीत भांडण नको गोट्या. चल आपण घरी जाऊ. चल. हा, घरलाच जावा आता. ही चोरटी माणसं की नाही इथं फॅक्टरीत नकोच आहेत. नाहीतर फॅक्टरी काय बाई चोरी व्हायचं आणि इंदिरा साहेब आम्हाला सगळ्यासनी शिक्षा करत बसायचं. ही चोरटी पोरगी इथं नाही पाहिजे. या चोरट्या राणीला हाकलून द्यायत ना, ती नाही पाहिजे आम्हाला. हा, ऐकलं? चोरांच्या महाराणी ऐकलं का? तुमची हितली सत्ता संपली. आता गाशा गुंडाळा वा घरी. ए गजा, हे तू कोण ठरवणारा? हा, ह्याचा न्याय निवाडा आबा आणि इंद्रजित सर करतील. ही सगळी पिलावळ तू आणली ना, हे माहिती आहे आम्हाला. वडापावच्या पैशावर माग भुकणारी कुत्री आहे ती सगळी. ए काळा कोट घालून लागला का वकिली करायला? कुत्री कुणाला म्हणला रे? कुत्री कुणाला म्हणला? लक्षात ठेव. तुझ्या शाळेत शिकतो ना, अंगणवाडीत आहेस, तिथला हा गाजा हेडमास्तर आहे. चिरडून टाकीन तुला, कळलं का? हे माझं पण हात काय फिरायला नाही गेलं. तुझी तर अशा हालत करीन ना. हे रतन बघतो काय धर त्याला. कुठे इकडे? गजाच्या कॉलरला हात घातला तुम्ही? तुमची थोबाड बघून ठेवलीत मी. तुमच्या नोकऱ्या खाणार, लक्षात ठेव. युनियन लीडर गजाभाऊ कोरडे म्हणतात मला. अरे जा, काय करायचंय ती कर. तुझ्या असल्या पोकळ धमक्याच नाही आम्ही नाही भेट. आणि माझ्या भावाच्या विरोधात जी कोण बोलेल ना त्याला आम्ही सोडणार नाही. मग तर कोणाच्या बापाला भेट नसतो गजाभाऊ. मी चोर म्हणणार, हे म्हणणार आहे राणी चोर आहे. राणी चोर, राणी चोर आहे. 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 विक्रांत, काय चाललंय सगळं? कसला गोंधळ सुरू आहे? तुला सांगत होतं ना, राणीने केलेल्या चोरीमुळे कामगारांमध्ये असंतोष पसरलाय. हेच ते. राणी चोर आहे. राणी चोर आहे. राणी चोर आहे. राणी चोर, राणी चोर आहे. राणी चोर आहे. काय सुरू आहे सगळं? अहो साहेब, बघितलं काय? हिनं चोरी करून बी ह्यांचीच आरेरावी आम्ही सहन करतोय. आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. अहो साहेब, ही चोर आहे आणि अजून हिला काय सिद्ध करायचंय काय माहित. आणि तुम्ही कोण आहात? या फॅक्टरीत काम करणारे एक कामगार ना? मग माझ्या घड्याशी तुमचा काय संबंध?
हे बघा, माझ्या घड्याचा जो काही मॅटर आहे तो माझा पर्सनल मॅटर आहे. याचा फॅक्टरीशी किंवा फॅक्टरीत काम करणाऱ्या कामगारांशी काहीही संबंध नाहीये, लक्षात घ्या. आणि काय रे, इथे कशासाठी येता तुम्ही? काम करायला येता ना? पैसे कसले मिळतात तुम्हाला? काम करायचे मिळतात. याचे कोणावर काही आरोप लावायचे नाही मिळत. फॅक्टरीत काम करताना तुमचा फोकस आम्हाला कामावर हवाय. आणि ते जर जमणार नसेल ना तर मला आत्ताच क्लिअर सांगा. मला दाखवतो मी बाहेरचा रस्ता. केटी, येस सर. या सगळ्या प्रकरणात स्वतः लक्ष द्या. हो सर. आणि पुन्हा असं काही झालं तर मला लगेच कळवा. हो सर. आणि तुम्ही सगळे बाहेरच्या गोष्टींवरनं जर फॅक्टरीत दंगे झाले ना तर गाठ माझ्याशी लक्षात घ्या. थांब. काय झालं? तू आज तिथे काहीतरी बोलणं अपेक्षित होता. कुठे? कशाबद्दल बोलतोस तू? काय चालू होतं फॅक्टरीमध्ये आज? कामगार भांडत होते आणि तू काय करत होतास? तिथे उभा राहून गंमत बघत होतास. मी बोलणारच होतो पण तेवढा तू पोचलास. मी पोचलोच होतो बघायला की त्यांच्यात नेमकं कुठल्या विषयावरती वाद सुरू आहे. दॅट्स ग्रेट. म्हणजे तिथे लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते आणि तुला हे जाणून घेण्यात इंटरेस्ट होता की नेमका विषय काय सुरू आहे. अरे फॅक्टरीचा एक रेस्पॉन्सिबल एम्प्लॉई आहेस ना तू. तुझं कर्तव्य होतं तिथे जाऊन त्यांना थांबवणं. तसं नाही इंद्रा. त्या राणीमुळे. अरे कोण आहे ती राणी? एक साधी कामगार आहे. तू कोण आहेस? विक्रांत, तुला फरक कळतोय? डू यू रिअली नो व्हॉट युअर रेस्पॉन्सिबिलिटीज आर? प्लीज डोंट टेल मी की कामगार तुझं ऐकणार नाही त्याची तुला भीती वाटते. इंद्रा, हा जो तुझा राग आहे ना हा थोडा कामाच्या बाबतीत पण दाखव. कामगार काही चुकीचं करत असतील ना तर त्या बाबतीत दाखव. दॅट विल बी मच बेटर. काय ना विक्रांत, फॅक्टरीत आपल्याला जी पोझिशन मिळाली आहे ना ती फक्त मिरवण्यासाठी नाही मिळाली रे. म्हणजे मी पोझिशन मिरवतो? हो, मला तरी तेच वाटतंय. तू जर का झाला नसतास तर ते सगळं मीच थांबवणार होतो. लुक इंद्रा, हे बघ, हा विषय तितका महत्वाचा नाहीये. आपली फॅक्टरी आहे, कामगार आहेत, सो हे छोटं मोठं ना होतच राहणार. तुझ्यासाठी नसेल हे महत्वाचं पण माझ्यासाठी आहे. कारण ते कामगार ना माझ्या फॅक्टरीच्या गेटच्या आत भांडत होते. ते गेटच्या बाहेर काय करतात ना याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. कारण यू हॅव नो आयडिया. हे प्रकरण जर बाहेर गेलं ना तर आपलं किती नाव खराब होईल. बिझनेस सर्कलमध्ये आपलं काहीतरी रेप्युटेशन आहे आणि ते जपणं इज आवर रेस्पॉन्सिबिलिटी. आणि तीच मी आजवर जपत आलोय. मग आज काय करत होतास? तू जर तिथे जाऊन त्यांना बोलला असतास ना तर ते भांडण थांबलं असतं. एक साध्या कामगार मुलीची कंप्लेंट घेऊन आलास तू माझ्याकडे. मग तुझ्या पोझिशनचा काय उपयोग? विक्रांत, तू विसरतोयस मी MD आहे या कंपनीचा. तुझं काम व्यवस्थित नाही केलं ना मी तुला कामावरून काढू शकतो. प्लीज माझ्यावर तशी वेळ येऊ देऊ नकोस. मला नोकरीवरून काढणार आहेस? बापाचा जेव्हा रिमडी झालास तू. लायकी नसताना सुद्धा परदेशात शिक्षणासाठी गेलास, ते पण आबांना इन्सिस्ट केलं म्हणून. मला नोकरीवरून काढतोस? अगं बया, आला बाई तुम्ही. आम्ही कावादरनं वाट बघत होती. चहा ठेवला होता तुमच्यासाठी, तो बी गार झाला. अगं बया, राणी तू आलीस भाई? मला वाटलं की चालत. कुठे गेले बुवा? गेला ते नवं काम बघायला. पण अजून आला नाहीत बघ की. गा असं कसं गेले? आणि तू बरं जाऊ दिलंस त्यांना?
अगं या अवस्थेत काम शोधतील का आता ते? आई तू कसं बरं पाठवलंस त्यांना बाहेर? अगं त्यांच्या तब्येतीपेक्षा काम महत्वाचं का? आई मी करते ना काम. ए बया, आता माझ्या नावात चढून काय होणार आहे ग? किस्ता अडवलं मी त्यांना जाताना, पण माझं ऐकतील तर शपथ. आणि तुझाच बाप, तुम्ही दोघं ऐकता होय माझं काय? अगं मी त्यांना किती म्हणलं, अहो तुमची तब्येत बरी नाही, आराम करा, तुम्हाला आरामाची गरज आहे. पण नाही, स्वतःच खरं करायची सवय आहे तुझ्या बापाला. आणि तसं बी त्यांच्या हट्टापुढं माझं काय चालतंय ग? अगं मग तू मला कळवायचं ना, एक फोन तरी करायचा. आई मी समजवलं असतं त्यांना, काहीतरी बसले असते ते घरात. आता एवढी डोक्याची जखम घेऊन फिरत आहे तिकडं तिकडं. अगं कुठं पडले तर कितीला पडल आपल्याला? जाऊ दे, मी ना जाऊन शोधून येते त्यांना. अगं आत्ताच आलीस, काहीतरी खा तरी व्हायच. अगं सावकाश जा, आणि हे बघ जरा लवकर या घरी. माझ्या जीवाला गोर लावू नका तुम्ही बापलेक. अरे आवर गेला का लवकर? इथे गिरात फॉर्मली ती प्लेटा खाली पडले त्या, ते धुवून टाक पटापटा. अरे किती हळू काम करताय? अरे जमत नाही कसं काम करताय? होय होय, करतो करतो. अरे आवर की पटापटा बाबा, किती हळू काम करतोय? तुला का नुसता पैसा पाहिजे, पण काम नीट करायला नको. तू नीट काम नाही केलं, मी तुला 1 रुपया देत नसतो. होय होय, करतो. अरे हे काय केलं सगळं? सगळ्या प्लेटा खाली पडल्या. अरे जमत काम करताय कशाला? कुठेतरी रस्त्याकडे जाऊन भीक मागायची ना. अहो दादा काय बोलताय तुम्ही? पण किती मोठ्यानं ओरडताय? अहो त्यांची अवस्था तरी बघा. हो ताई, इथं मी कुणाची परिस्थिती आणि मनस्थिती बघा इथं आलो नाही. इथं सगळी माझ्या धंद्याची खोटी होती. हो का? मग असं ओरडून तुमचा धंदा वाढणार आहे? अशी ओरडून कामं नसतात होत. तुम्ही जरा त्यांचं वय तरी बघा. आणि बुवा, तुम्हाला काय गरज होती असं बाहेर येऊन काम करायची? चला बरं घरी, उठा. हा, इथनं घेऊन जा म्हाताऱ्याला आणि परत फिरकून जाऊ माझ्या दुकानाकडे. दादा तुम्हाला परत मी नीट सांगते, नीट बोला. ए तू कोण सांगणार मला? आणि तू कोण आहेस? आणि तुझा कोण लागतो? वडील आहेत ते माझे. बुवा तुम्ही का आला तिथं काम करायला? ओ ताई, इथं गप्पा मारू नका. हे सगळं काम पूर्ण करायचं. आता दुपारपासून काम केलं ना, त्याचा 1 रुपया मिळणार नाही. हे बघा, तुम्ही जर असं बोलून पैसे देणार असतील ना, तर आम्हाला नकोय तुमचे पैसे. चला बुवा घरी. अगं राणे, अगं करू दे मला हे काम, थोडंच राहिले. अगं माझ्या सगळी मेहनत वाया जाईल ग, आणि आपल्याला पैशाची गरज आहे की ग. अहो पैशाची गरज आहे म्हणून तुम्हाला असं लाचार झालेलं बघू का मी? मला माझ्या बापाला कायम अभिमानाने जगलेलं बघायचं. आणि बुवा पैशांचं मी बघते ना. मी तुम्हाला म्हटलं ना, आता घरची जबाबदारी माझी आहे. अगं पण राणे, तुम्हाला तुमच्या मेहनतीचेच पैसे पाहिजेत ना? ठीक आहे, तुमचं राहिलेलं काम मी करते, चालेल ना? काय ग राणे, एवढे अर्जंट काय बोलवले? बरं झालं आलास. बुवांना घरी घेऊन जा. चला उठा. काय झालंय? काय नाही झालं, तुला नंतर सांगते मी. बरं, ह्यांना सोडून तुला नेले का? नाही नाही, मी एवढं काम संपवते आणि घरी भेटते तुम्हाला. जा जा, सावकाश जा. बुवा ये लवकर. हा, हे सगळं काम संपवायचं आणि मग इथनं जायचं. बुवांनी आत्ताच्या घरात चाललंय त्याचं खूपच टेन्शन घेतलंय. मला काहीतरी केलं पाहिजे. ते घड्याळ आत्ताच जाऊन शोधलं पाहिजे.
बघ राणी. हो रे. अरे थांब 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 थांब. ए राणी राणी थांब. अरे तुम्ही दोघ जण इथं काय करताय एवढ्या रात्रीचं? अरे आम्ही दादूचं घड्याळ शोधायला गेलो होतो. बापरे. पण तिकडे जायची काय गरज होती तुम्हाला एवढ्या रात्री, ते मी मोटरसायकलवर? राणी, तुझ्यावर असे नको नको ते आरोप होतात आणि आम्ही गप्प बसू? आम्हाला पण मदत करायची होती तुझी. राणी, तू पण तिकडेच चालली होतीस का? हो, मी असा विचार केला होता की ती ताई नाही का जिच्याकडे आपण स्वयंपाक केला होता, तिच्याकडे रात्रभर राहायचं आणि मग सकाळी पहाटे लवकर उठून पूर्ण दिवस घड्याळ शोधायचं. तू वेडी आहेस का? एवढा मोठा डोंगर तू सायकलवरून चढणार होतीस? आता दुसरा काय पर्याय होता माझ्याकडं? स्वतःला जर निर्दोष सिद्ध करायचं असेल तर एवढं तर करावंच लागेल ना मला. ए राणी, पण तू प्लीज तिकडे जाऊ नकोस. अगं तिकडे जाऊन काहीच उपयोग नाहीये, कारण आम्ही सगळीकडे शोधलं, घड्याळ आम्हाला नाही सापडलं. काय सांगताय? तुम्ही सगळीकडे शोधून आलात? हो. ती चहावाली मावशी होती तिकडं? हो, तिथे पण शोधलं. मग त्यानंतर बुट्टावाल्याकडे? हो, तिथेही शोधलं. अरे बापरे. पाण्याच्या ठिकाणी शोधलं का? राणी, आपण पाण्याच्या ठिकाणी गेलतो तिथेही शोधलं, आणि आपण बोटीत बसलो होतो ना तिथेही शोधलं, पण मिळालेलं नाहीये. मग ते आपण पिठलं बनवलं होतं तिकडे त्या ताईच्या घरी? राणी, घड्याळ सगळीकडे शोधलेलं आहे, मिळालेलं नाहीये. बापरे. मग आता काय करायचं? मला वाटलं होतं की तिकडे जाऊन तरी मिळेल घड्याळ. आता इंद्रजित सरांना घड्याळ कसं परत करायचं? माझ्याकडे ना एक आयडिया आहे, ज्यातून आपण दादूला सेम वॉच परत करू शकतो. काय आयडिया आहे? राणी, आमच्या दोघांचे पॉकेट मनी मध्ये काही सेव्हिंग्स आहेत आणि मी काही पैसे माझ्या फ्रेंड कडून घेईन, त्यातून सेम टू सेम घड्याळ आपण दादूला परत करू शकतो. अरे, ही तर खूप परफेक्ट आयडिया आहे. मी काय करतो, पहिला घरी जातो आणि आधीच्या वॉचचं बिल मिळवतो आणि आपण तसंच्या तसं वॉच ऑनलाईन मागवू. काय म्हणतेस? नाही नाही नाही, तुम्ही दोघ जण काय बोलताय? आता माझ्यामुळे मी अजून तुमचं नुकसान नाही होऊ देऊ शकत. राणी, आता यात नुकसान फायदा कुठून आला? हे बघ, आम्ही दोघं तुझे फ्रेंड्स आहोत ना, मग तुझी मदत करायला नको का? अगं, मित्र मदत नाही सोबत करायला असतात, आणि ती तुम्ही दोघ जण तसं बी करताय. मलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल ह्याच्यातून. पण राणी, अगं तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? एक तर तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे आणि माझ्या मम्माचा राग अजूनही शांत नाही झाला, आणि तुझ्यावर जे नको नको ते आरोप होत आहेत ना, ते आम्हाला दोघांना सहन नाही होत आहेत यार. तुम्ही दोघांनी माझ्यासाठी एवढं केलं ना, तेच खूप आहे. खरं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. आणि या घड्याळाचं म्हणाल ना तर निघेल काहीतरी मार्ग. मी करेल काहीतरी. तुम्ही दोघ जण नका काळजी कर. बरं, आता लई रात्र झाली बरं का. तुम्ही दोघ जण घरी जा बघू, नाहीतर मालती मॅडम परत चिडतील ना तुमच्यावर. ठीक आहे, आम्ही जातो, पण तूही घरी जा. आणि मी खरंच सांगतेय, तिकडे जाऊन काहीच फायदा नाहीये. आम्ही सगळीकडे घड्याळ शोधलं, आम्हाला नाही सापडलं. ठीक आहे, मी पण जाते आता घरी. चल, बाय. हो, तुम्ही सांभाळून जा. बाय बाय. बाय.